तस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धा's टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। थोड़ा थोड़ा काय करा आकार थोडं चला ठीक आहे पोरे पलीकडे थांब सोबत आता आकार थोडा गॅप ठेवा म्हणजे ते येईल मदत ते अलीकडे हां चला 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 थोड़ा 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 गॅप ठेवा गॅप थोड़ी थोड़ी थोड़े 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 थोड़े
आपले बाजा काय बाजा कुठे बाजा किरण बाजा कुठे गेला बाजा बाजावर गेले रे ना चला पुढे पुढे चला गेले नाही तक तक जाते त्याला सगळं सगळं येतात पटपट पुढे चल तिला पुढे घ्या तिला पुढे घ्या बारीक बारीक करून टाका बारीक बारीक करून टाका मला पुढे जा तिथपर्यंत पुरले पाहिजे आका तिथपर्यंत पुरले पाहिजे ये लवकर लवकर बाळ हा 7 वर्षाचा झाल्यानंतर बाळाला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी या बौद्ध धर्माला दान दिलेलं आहे. एवढे मोठे धाडस अद्यापर्यंत आपल्या महाराष्ट्रात कोणी केलेलं नाही असं मला वाटतं. या ठिकाणी भंतेजीचं आगमन होत नाही तर मी या बालक धर्मदूत किरण झोडपे याच्या वाढदिवसानिमित्त जे नालंदा वाचनालयाकडून जे संविधानाचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे खूप प्रशंसनीय आहे. हा संविधान इतका जपून ठेवा त्यातलं 395 कलम 12 परिशिष्ट अतिशय जोमानं वाचा. या ठिकाणी भंतेजींचं आगमन झालेलं आहे. माफी मागतो. सगळेजण उभे राहा हात जोडून उभे राहा. कुणीही गर्दा करू नका शांततेत उभा राहा. बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो सामजिपटिपन्नो सावक संघो. साधु साधु साधु. पूज्य बंदे डॉक्टर इंद्रजी महाथेरो यांचं आगमन स्टेजवरती होत आहे. डॉक्टर पूज्य भदंत महावीरो अहमदपूर याही बंदेचं आगमन स्टेजवरती होत आहे. पूज्य भिक्खू सुमेध बोधी छत्रपती संभाजीनगर यांचंही आगमन स्टेजवरती होत आहे. पूज्य भिक्खू विनय सिंहजी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांचंही स्टेजवरती आगमन होत आहे. पूज्य भंते गुरुबोधी रामनगर औरंगाबाद याही भंतेचं आगमन या ठिकाणी होत आहे. पूज्य भंतेच्या हस्ते या ठिकाणी साधु साधु साधु
यस्तमूले निसिन्नो वासारि विजयंगा पातो सावनितं सत्ता वन्दे तंबोधिपादपं इमे ते महाबोधिं लोकनाथेन पूजितं अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते साधु साधु साधु। आदरणीय पूज्य बनते भिक्खू संघ यांचा स्टेजवर आगमन होत आहे। डॉक्टर भदंत इंद्रजी महाथेरो, भदंत महावीरो, बनते सुमेध बोधीजी, बनते विनयशीलजी, बनते गुरु बोधी, सर्व बनतेला विनंती आपण तथागत भगवान बुद्ध यांची पूजा करावी अशी विनंती आहे। तथागत भगवान बुद्ध परमपूज्य आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूज्यवंतीला विनंती आपण तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा करावी। दीपाने धुपाने पूज्य बनते आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीपाने धुपाने पुष्पाने पुष्पहाराने पूजा करत आहे। तथागत भगवान बुद्धाचा, तथागत भगवान बुद्धाचा, तथागत भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। तसेच पूज्यवंती यांना विनंती आपण वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती आहे। या नाही का? बरं ठीक आहे। आता या तुमच्या हस्ते हो हो पायऱ्या आहेत ना सर? संघाच्या वतीनं परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीपाने धुपाने पुष्पहाराने पूजा होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। ओके चला या खाली या। सिमेंटचं आहे सगळं। अगोदर दुसरं होतं कमळाचं फुल, कमळाच्या फुलात असे बाबासाहेब पुढे उभे नाही कमळाच्या फुलात। सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधू साधू साधू। सर्वप्रथम आज उपासक धम्मदूत किरण जोड़पे इनका पहला वाद दिवस है और
वो इतना पुण्यवान है। उनके वार दिवस के उपलक्ष्य में पूजनीय भिक्षु संघ को आमंत्रण करते हुए भव्य बौद्ध धम्म परिषद संपन्न हो रहा है। पूजनीय भिक्षु संघ यहाँ पे उपस्थित है। सर्वप्रथम पूजनीय भिक्षु संघ पूजा करेंगे। विशेषतः आयुष्मान उपासक किरण के सुपुत्र धम्मदूत को जीवन में खूब बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। साथ ही साथ उनके संपूर्ण परिवार, बंधु बांधव सबके जीवन में बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद रहे। जीवन में खूब सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, ये प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बनाए, सार्थक बनाए, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ बुद्धवाणी मंगल मैत्री परित्राण द्वारा ये आशीर्वाद देते हैं। सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सातमं मुनिराजस शृण्वन्तु सगमोकदं धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता परिता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो क्वेजाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्मसारथि सत्ता देवमनुसान भूतो भगवायते स्वाक्कातो भगवता धम्मो सांदिथिको अकालिको यही पासिको बनाइको आचतं वेदिताभो वन्यो हेते। सुपतिपन्नो भगवतो सावक संघो उजुपतिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपतिपन्नो भगवतो सावक संघो। यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अथ पुरुषपुगला ये संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाते। एतेन सत्वज्रेण सोतिते उतु सर्वदा। एतेन सत्वज्रेण सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो। एतेन सत्वज्रेण होतु ते जयमङ्गलम्। करणीयमत्तकुशलेन यान्तं सन्तं पदम् अभिसमेत। सकोजो च सुजो च सुवचो च समुद्वमतिमानि नन्दो सको च सुवरो च अपकेचो च सल्लवकौदे। शान्तेन्द्रियो च निपको च अपगपो कुलेषु अननुगेधो न च कूतं समाचे
वेण्यो परे उपवदयो सुखिनो वाकेमिनो वन्तु साभे सता भवन्तु सुखिताता न परो परं निकुपेत एके पानभूतते तथावातावरावा अनवशेषा देगावायेव मन्दावा मध्यमरसकानुकतोला देतावायेव देता ये चदूरे वसन्ति अभिदूरे भूतावा सम्भवे सेवा साभे सता भवन्तु सुखिताता न परो परं निकुपेत नाति मन्येत तत्तदिनं कञ्चित् व्यारोसनापटिकसंज्ञा नयमय्य सदुःखमेच्छय माताय कानयम्बोतं आयुषा ये कपोतमनुराखे एवं विसर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतं च सर्वलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं भूतं अदोततिर्यं च असंवादं अवेरं असपतं तेतं चरन्निसिन्नो वा सयानो वा यावतस्य विगतमितो एतं सतिं अविद्येय ब्रह्ममेतं विहारायितमाहो वेदेन चानुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनययेदं नहि जातु गापशय्या पुनरेतेते एतेन सचवच्चेन सोपिते होतु सर्वदा एतेन सचवच्चेन सर्वदुःखा सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सचवच्चेन होतु ते जयमङ्गलम् दुःखपत्ताचनि दुःखभयपत्ताचनि भय शोकपत्ताचनि शोका दोषापे पिपानिनो एतावता चाम्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सभे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावना विरतावन्तु गच्छन्तु देवतागता सभे बुद्धा बलवत्ता पच्चेकानं च यं बलं अरहन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशता च भूमता देवानागमहितिका यन्तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं आकाशता च भूमता देवानागमहितिका पुण्यं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं आकाशता च भूमता देवानागमहितिका पुण्यं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो।
जोडा याचना करूया. या बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते तिसरणेन सति पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सति पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सति पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते. यमहं वदामि तं वदेतः अहं भन्ते. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा. 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 तं शरणं गच्छामि, तं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणगमनं परिपूर्णं अहं भन्ते पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि, पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि, अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि, अदीन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि, कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि, मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि, सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादयामि, सूरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि, शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत. अहं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि, नमामि, धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा.
आताच झालेल्या रंजनाबाई इंद्रजीत झोडपे ही जोडी आणि तसेच यशोदा भदरगे जोडी या दोघांनी या ठिकाणी यायचे तथागत भगवान उद्धव बाबासाची पूजा करायची अशी विनंती आहे. आणि बाळाचे माता पिता पूजा किरण झोडपे याही जोडणी या ठिकाणी समवेत राहुल या ठिकाणी पूर्ण संपूर्ण कुटुंबच या तथागत भगवान उद्धवची पूजा करा. जोडी जोडणं ते एकच आपण स्वागत के लिए अनाउंस कीजिए. पहले पूजा करो, प्रणाम करा, पहले पूजा करके प्रणाम कर रहे हैं और उसके बाद तुरंत स्वागत के जोड़ी जोड़ने के इंद्रजीत ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असं झोडपे कुटुंब झोडपे परिवार या परिवारातर्फे आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं या ठिकाणी दीपाने दुपाने पूजन होत आहे. धम्म परिषदेचे अध्यक्ष तथा बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर इंद्रजी महाथेरो पूज्य बंतेचं पूजन स्वागत करण्यासाठी इंद्रजी झोडपे आणि अण्णा झोडपे दोघांना विनंती आपण पूज्य बंते यांचं स्वागत करावं अशी विनंती. इंद्रजी महाथेरो बंतेचं पूजन या ठिकाणी दोघांच्या असते. रुमाल काढा खाली वाढा. पूज्य भदंत महावीरो थेरो काळेगाव अहमदपूर बंदेचं स्वागत करण्यासाठी मधुकर रसवळे आणि भास्कर प्रधान त्यांना विनंती आहे आपण दोघांनी या ठिकाणी पूज्य भदंत महावीरो थेरो बंदेचं पूजन करावं. बंदे स्वागत.
तसेच भिकू सुमेध मोदी छत्रपती संभाजीनगर. बंदीचं स्वागत करण्यासाठी अरविंद सेडे आणि बाबू भीमराव झोडपे या दोघांना विनंती आहे. आपण सुमेध बोधी तसेच भिकू विजय भिकू विनयशीलजी छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी राहुल बोर्डे आणि मिलिंद भदरगे या दोघांना विनंती. आपण विजय भदंत विनयशीलजी यांचं स्वागत करा. राहुल झोडपे. राहुल आनंद भदरगे, मिलिंद भदरगे आणि बालासाहेब मस्के यांना विनंती आहे. आपण बनते गुरुबोधी रामनगर औरंगाबाद यांचं स्वागत करायचं. या ठिकाणी इंद्रजीत झोडपे, बालक धमदूत किरण झोडपे यांच्या वाढदिवसानिमित्ताने तुझे भदंत यांना चिवरदार या ठिकाणी करण्यात येत आहे. झोडपे कुटुंबाला विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी ये बुद्ध शास्त्र में बहुत बड़ा पुण्य कार्य है ये चिवरदान. अभी ये चिवरदान देने के लिए जैसा मैं कहता हूँ वैसा ही बोलिए. इमां चिवरां साता परिकारां भिक्खु संघसा देमां पूजेमां द्वितीयंपि तृतीयंपि इमां चिवरां साता परिकारां भिक्खु संघसा दानां देमां पूजेमां इदं मे पुण्यं आसवक्खया वहं होतु. इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतु. इदं मे पुण्यं सब्बे सत्ता सुखिता भवन्तु. साधु साधु साधु. वो बंदे ये बंदे की वो काय करायला माहिती वाटतं सर चला
साधु 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 सभी को मंगल हो। संपूर्ण जीवरदान देने वाले, जीवरदान देने में साथ देने वाले संपूर्ण उपासक उपासिकाओं को जीवन भर बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में खूब सारा पुण्य धम्म करते हुए ये जीवन को सफल बनाए, सार्थक बनाए, दुख मुक्त निर्वाण की तरफ निरंतर आगे बढ़े, ऐसी कामना करते हैं, आशीर्वाद देते हैं। बोलिए साधु साधु साधु। पूजा किरण झोडके या दाम्पत्याचा पुत्र धम्मदूत, त्याचं नावच धम्मदूत ठेवलेलं आहे। धम्मदूत या माध्यमातून धम्माचा प्रसार आणि प्रचार करणारा हा दूत आहे आणि त्याला म्हणजे गर्भावस्थेत असतानाच या भिक्खू संघाला दान देण्याची या ठिकाणी एक नियोजनपूर्व पूज्य भंते इंदोजी महाथेरो यांच्या उपस्थितीमध्ये हा गर्भसंस्कार केलेला आहे आणि त्याच बालकाला या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होत आहे। बालकाचा प्रथम वाढदिवस, या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व पूज्य भंते 5 भिक्खू यांना बोलवून या ठिकाणी त्यांना अन्नदान द्यावं, त्यांना जीवनदान द्यावं, त्यांची धम्मदेशना इतरांच्या कानी पडावी, धम्माचा प्रसार आणि प्रसार व्हावा हा उद्देश समोर ठेवून किरण झोडपे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा सर्व झोडपे परिवारातर्फे आलेल्या सर्व उपस्थितांचे मी सुरुवातीला धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे, जास्त वेळ न घेता म्हणजे बंदीजीला अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी भिक्खू संघाची धम्मदेशना होणार आहे। या ठिकाणी भिक्खू संघाची धम्मदेशना होणार आहे। पूज्य भंते डॉक्टर इंदोजी महाथेरो संभाजीनगर औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्मदेशना होणार आहे। ही धम्मदेशना धम्माचा प्रसार आणि प्रचार या हेतून आवर्जून या ठिकाणी करण्यात आले आहे। आज 26 जानेवारी 2025 हा प्रजासत्ताक दिन आहे, प्रजेचा दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी लिहिली होती ती घटना आजच लागू झाली आहे आणि या बालकाचा वाढदिवस देखील आजच आहे। हा सुवर्ण दिन आहे। पूर्ण भारत देशामध्ये हा दिन उत्साहात साजरा केला जातो आहे। त्या दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा पूज्य भंतेची धम्मदेशना ऐकूया। सभी जन हाथ जोड़े और बोले साधु साधु साधु। आज पापे बौद्ध धम्म परिषद इस कार्यक्रम में पूजनीय भिक्खु यहाँ उपस्थित है। जो जितने भी पूजनीय भिक्खु संघ यहाँ दिखाई दे रहे, सबके सब अच्छे से धम्म देशना देने वाले पूजनीय भिक्खु संघ है। विशेषतः अपने उपासक किरण जी बोल रहे थे, पंत जी आम्हाला मराठीमध्ये पण धम्मदेशना पाहिजे, हिंदी थोडा कमी समजते, म्हणून ते मराठी धम्मदेशना देणारा खूप सारे भंतेजी घेऊन आले। तो छत्रपती संभाजी मधून पूजनीय भिक्खू गुरु पूजनीय भंते गुरुबोधी आहे, ते मराठीमध्ये धम्मदेशना देतील। पूजनीय भिक्खू दिनेशील आहे, ते भंतेजी पण मराठीमध्ये धम्मदेशना देतील। पूजनीय भिक्खू सुमेध बोधी ते भंतेजी पण मराठीमध्ये धम्मदेशना देतील। विशेष मराठीमध्ये धम्मदेशना पूजनीय भिक्खू महावीरो थेरो स्पेशल धम्मदेशना देतील। आणि अंत शेवटचा धम्मदेशना अध्यक्षीय धम्मदेशना प्रारूप में मैं थोड़ा सा हिंदी में धम्मदेशना दूंगा। तो इस तरह पूरा दिन भर धम्मदेशना का माहौल बनेगा। धम्मदेशना क्यों सुनना? बुद्ध कहते हैं
कालेन धम्म श्रवणं एतं मंगलमतमं। समय समय पर धम्म देशना सुनना ये उत्तम मंगल है, उत्तम मंगल है, इसलिए धम्म देशना सुन रहे हैं। तथागत बुद्ध 10 प्रकार के पुण्य के विषय में उपदेश देते हैं। दान, सेवा, ज्ञान, ऐसे 10 प्रकार के पुण्य में भी धम्म देशना सुनना ये पुण्य है, ऐसा कहते हैं। वो पुण्य के लिए हम धम्म देशना सुन रहे हैं। धम्म देशना सुनने से कभी न सुना हुआ अच्छा उपदेश सुनने को मिलेगा। बार बार सुनने से हमें याद हो जाएगा, मन के शंका उपशंका नष्ट हो जाएगा, मिथ्या दृष्टि अंधविश्वास खत्म हो जाएगा और अच्छे जगह पे श्रद्धा उत्पन्न होके मन प्रसन्न होगा। इसलिए हमें धम्म देशना सुनना है। जो यहाँ धम्म देशना सुन रहे हैं सबके सब पुण्य कर रहे हैं, मंगल में भी उत्तम मंगल कर रहे हैं। इसलिए माहौल बनाइए, अपना अपना मोबाइल ऑफ कीजिए, जरूरी है तो साइलेंट कीजिए। फोन आया करके बात करना नहीं है। एक व्यक्ति बात करते हैं तो 5 लोगों को डिस्टर्ब हो जाता है, इसलिए फोन को संभालिए। फोन के साथ साथ अपने अपने बच्चों को भी संभालिए। हाँ, ये बच्चे खेलने की जगह नहीं है, धम्म का माहौल है। एक बच्चा सबका माहौल खराब कर देगा, इसलिए अच्छे से जब तक बैठते दो, जैसे नहीं बैठते थोड़ा सा घुमा के लेके आओ, लॉलीपॉप खिला के लाओ, है ना, परंतु माहौल को बिगड़ने नहीं दो। तो धम्म देशना शुरू करेंगे। प्रज्ञारूपी चक्षु देणारा सम्यक संबुद्ध बनेल। गर्भात असतानाच गोष्ट नाही, कोणतेही मायबाप आपल्या बाळाला सुखाची अभिलाषा करण्यासाठी सगळ्या गोष्टींचा खटाटोप करतात आणि सगळं काही गौतमाला केलं। एक काही मुलीकडे बघून सिद्धार्थ गौतमाने स्मित हास्य केलं नाही, कारण 28 बुद्धातल्या 4थ्या बुद्धाकडून त्यांना आशीर्वाद प्राप्त होता। दीपंकर नावाच्या बुद्धाकडून 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर तू सिद्धार्थ गौतम नावाचा बुद्ध होणार आहेस। तिथून त्यांच्या पारमिता ते पूर्ण करत होते। 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमिता, 30 पारमितांना त्या महापुरुषाने पूर्ण केलं होतं। हा त्यांचा शेवटचा जन्म होता। सगळं काही असताना महापुरुष कारण शोधतात, निघाले घराच्या बाहेर सत्य शोधायला। कारण किती दुःख आहे, मी स्वतः दुःखी आहे, सारं विश्व दुःखी आहे। कोणतं दुःख आहे? क्षण प्रतिक्षण आपण मरणाकडे चाललो, हे दुःख आहे। जन्माला आल्यास मोठं होणं, मध्यस्थ होणं, वयस्क होणं, म्हातारं होणं, जरा जीर्ण होणं, रोग होणं आणि अंतिमतः स्मशान भूमीत नेऊन त्याला जाळणं, लय मोठं दुःख आहे। याच्यातून मला विमुक्त बनण्यासाठी मला शोध घ्यावा लागेल। त्या शोधासाठी तुमच्या माझ्या धम्मपित्याने हातात मातीचं पात्र घेतलं। सिद्धार्थ गौतमाला त्यांच्या वडिलांना 4 वर्षांचं जुनं बासमती चावल खायची व्यवस्था केली होती। शालिधान असं म्हटलंय पालीमध्ये, शालिधान। जेवढं जास्त जुना तांदूळ तेवढा सुगंध यायचा त्या तांदूळाचा। त्या बासमती चावल सोबत अनेक व्यंजन, अनेक पदार्थ गौतमाच्या सेवेत असायचे। विश्व सुंदरी तत्कालीन यशोधरा त्यांची पत्नी आणि नुकताच जन्मलेला बाळ राहुल। राहुलाची बातमी कानावर आली, लवकर पळत आला राजन, आपल्याला बाळ झालेला आहे, बाळ। अरे राहू, विघ्न झालं म्हणे, मी संसार त्यागण्याची गोष्ट करत होतो, मला बाहेर पडण्याची इच्छा होती, ही बातमी आली, विघ्न झाले, राहू झाला। राहू ते अर्ध्या कच्च्या कानाच होत। ते मालकाचा पहिला शब्द राहुल आला, राहुल राहुल राहुल, बाळाचं नाव ठेवलं राहुल। हातात मातीचं पात्र घेऊन आपल्या प्राणप्रिय नुकत्याच जन्मलेल्या राहुलाला सोडून विश्व
आजचा बाळ धमत होतं. या बाळाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पूज्य भंते इंदवजी महाथेर डॉक्टर साहेबांना महाथेर भंतेंना अशी विनंती आहे, आपण बाळाचं या ठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करावं. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून बाळाचं स्वागत करायचं आहे. पूज्य भंते या ठिकाणी हार अर्पण करत आहेत. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. या बाळाच्या जीवनामध्ये हा दिवस पूर्णपणे येऊ. तुम जीव हजारो साल साल के दिन रुपयाचा साजार असं म्हटलेलं आहे. तुम जुग जुग जिओ हमारे धर्मतुची. या बाळाला पुन्हा पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया आपण. आणि किरणला विनंती आहे या ठिकाणी आपण आभार मानायचे. या ठिकाणी ग्रंथ शहापूरच्या महिलांना विनंती आहे, भारताचं संविधान हे धम्मग्रंथ आपणास भेट देण्यात येत आहे. या भेटीचा आपण स्वीकार करावा अशी विनंती. राहुल आभार. पूज्य भंते या सर्वांचे आभार मानाव. जोडपे परिवारातर्फे सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि संयोजन करण्यात आलं आहे. पायकराव सरांना विनंती, आपण संविधान या ठिकाणी घेऊन जाऊ. पायकराव सर या ठिकाणी महिला मंडळ शहापूरच्या महिलांना देखील या ठिकाणी भारताचे संविधान या ठिकाणी ग्रंथ भेट देण्यात येत आहे. पायकराव सर इतने समय तक आप लोग ये धम्म परिषद में रहे रुके, आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे. सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु 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 साधु. सभी देव विवाजन्तु सब रोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखे दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते. एषितं पथितं गुह्यं क्षिपमेव समेधतु सापे पुरयन्तु चेतसङ्कल्प छन्दोपन्नरसो यथा. आयु आरोग्य सम्पत्ति सर्ग सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समेधतु. साधु 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 साधु. बुद्धं नमामि नमामि धम्मं नमामि नमामि संघं नमामि संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा वन्दामि सर्वदा. सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो सुखी हो सुखी हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.